5 ऑगस्ट दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 16वा दैवासुर संपत्ती द्विभाग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांसी. ओवी क्रमांक 181 पासून पुढे. ऐसे सिया अवकळा घेपे शरीराचा कंटाळा. ते लाजपै निर्मळा निसुंगा गोड. आता सूत्रतंतू तुटलिया चेष्टाची ठाके साय खडिया. तैसी प्राण जाये कर्मेंद्रिया कुठे गंती. की मावळलिया दिन करू सरे किरणांचा प्रसरू. तैसा मनोजय प्रकारो बुद्धिद्वयांचा. एवं मन पवन नियमे होती दाही इंद्रिये अक्षमे. ते अचापल्य वर्मे येणे होय. तेज क्षमा धृती शौच मद्रोहो नातिमानिता. भवन्ति संपदं देवी मभिजातस्य भारत. आता ईश्वर प्राप्ती लागी प्रवर्तता ज्ञान मार्गी. धीवसेयाची अंगी उनिवनो हे. ओखटे मरणा ऐसे तेही आले अग्निप्रवेशे. परिप्राणेश्वर देशे न घनीच सती. तैसे आत्मनाथाची आधी लावणी विषाची बांधी. धावो आवडे पानधी शून्याची. न ठाके निषेधू आड न पडे विधीची भीड. नुपजेची जीवी कोड महासिद्धीचे. तैसे ईश्वराकडे निज धावे आपसया सहज. तया नाव तेज आध्यात्मिकते. आता सर्वही सहातिया गरमिया गर्वा न येतेची क्षमा. जैसे देह वाहो निरोमा वाहने नेने. आणि मातलिया इंद्रियांचे वेग. का प्राचीने खवळले रोग. अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे. या आगव्यांचाची थोरू एक वेळे आलिया पुरू. तरी अगस्य का होऊन धीरू उभा ठाके. आकाशी धुमाची रेखा उठली बौवा आगळिका. ते गिळी येळी झुळुका वारा जेवी. तैसे अधिभूतादि दैवा अध्यात्मादी उपद्रवा. पातले या पांडवा गिळून निघाली. ऐसे चित्तशोभाच्या अवसरी उचुलिनी धैर्या जे चांगावे करी. धृती मनिपे अवधारी येते गा. आता निर्वाळुनी कनके भरिला गांगे पियुखे. तया कलशाची सारिखे शौच असे. जे अंगी निष्काम आचारू जीवी विवेकुसाचारू. तो सबाह्य घडला आकारू सुचित्तवाची. का फेडित पापताप पोखित तिरीचे पादप. समुद्रा जाय आप गंगेचे जैसे. का जगाचे आंधे फेडतू स्त्रियेची रावळी उघडितू. निघे जैसा भास्वतू प्रदक्षिणे. तैसी बांधली सोडिता बुडाली काढिता. साकडी फेडिता आर्ताचिये. किंबहुना दिवस राती पुढिलांचे सुख उन्नती. आणित स्वार्थी प्रवेशिजे. वाचुनी आपुले काजा लागी. प्राणी जाताच्या ऐतभागी. संकल्पाचीही आडवंगी न करणे जे. पै अद्रोहत्व ऐशिया गोष्टी एकसी जिया किरीटी. ते सांगितले हे दिटी पाहोय तैसे. आणि गंगा शंभूच्या माथा पाहुनी संकोचे जेवी पार्था. तेवी मान्यपणे सर्वथा लाजणे जे. ते हे पुडत पुडती अमानित्व जान सुमती. मागा सांगितलेसे किती तेची ते बोलो. एवं ई 26 ब्रह्मसंपदा हे वसत असे. मोक्ष चक्रवर्तीचे जैसे अग्रहार होय. नाना हे संपत्ती दैवी या गुणतीर्थाची नीच नवी. निर्विण्ण सगरांची देवी गंगाची आली. की गुणकुसुमांची माळा हे घेऊनी मुक्ती बाळा. वैराग्य निरपेक्षाचा गळा घेवसित असे. की 26 गुण ज्योती इही उजळुनी आरती. गीता आत्मया निजपती निरांजना आली. श्रीकृष्ण पुढे अर्जुनास म्हणतात, स्वतःला अशा हीन दशेला आणणाऱ्या शरीराचे धारण करण्याचा भोग वाट्यास यावा याची साधू पुरुषांना लाज व खंत वाटते. परंतु निर्लज्ज माणसाला तेच गोड वाटते. आता चालणारी दोरी तुटल्यावर कळसूत्री बाहुल्यांच्या सर्व क्रिया जशा बंद पडतात त्याप्रमाणे प्राणांचा योग केला असता सर्व कर्मेंद्रियाच्या चेष्टा बंद पडतात. किंवा सूर्यास्ताबरोबर सर्व किरणांचा पसारा जसा संपतो त्याप्रमाणे मनोजय केला असता ज्ञानेंद्रियाचे व्यापार बंद होतात. याप्रमाणे प्राणजय व मनोजय केल्याने
दशेंद्रियाच्या सर्व क्रिया थांबून ती स्तब्ध होतात. यालाच अचापल्य असे म्हणतात. आता ईश्वर प्राप्तीसाठी ज्ञानमार्गाकडे प्रवृत्ती झाली असता धैर्याची उणीव भासत नाही. मरणासारखा अत्यंत अप्रिय प्रसंग व तोही जिवंतपणी अग्निप्रवेश करून येणार, पण तो पतीच्या उद्देशाने करायचा असल्यामुळे पतिव्रतेला त्याचे काहीच वाटत नाही. त्याप्रमाणे ज्याला आत्मप्राप्तीची तळमळ लागली आहे तो विषयाचा विषाप्रमाणे त्याग करून आवश्यक तर प्राणांचा निरोध करून शून्य समाधीसारखे कठीण साधने करण्यास तयार होतो. विधिनिषेधांचे भान राहत नाही किंवा महासिद्धीसारखी प्राप्ती झाली असताही ज्याला तिचे कौतुक वाटत नाही, त्याच्या वृत्तीचा स्वाभाविकच ईश्वराच्या प्राप्तीकडे ओढा असतो. त्याला आध्यात्मिक तेज असे म्हणतात. आता येईल तो कठीण किंवा थोर प्रसंग सहन करू नये ज्याला देहाला आपण अनंत रोम धारण केले आहेत याचे जसे भानही नसते, त्याप्रमाणे मुळीच गर्व अगर स्वतःच्या सहनशीलतेचे भानही नसते ती क्षमा होय. आणि इंद्रियांच्या वृत्ती अनावर झाल्या असता किंवा पूर्वक्रमाने रोगादी भोग उभे राहिले असता अथवा प्रिय अप्रिय वस्तूंचा योग वियोग घडला असता किंवा हे प्रसंग वेगवेगळे न येता एकाच वेळी या सर्वांचा पूर आला असता अगस्ती ऋषीप्रमाणे या सर्वांचा एकदम ग्रास करून टाकतो व धीर धरून उभा असतो. आकाशात धुराचा किती रेष असला तरी वाऱ्याची एकच झुळूक तो जसा मोडून टाकते, त्याप्रमाणे अर्जुना आध्यात्मिक, अधिभौतिक व अधिदैविक वगैरे पीडा उत्पन्न झाल्या असता त्या सर्व जो गिळून टाकतो. अशा चित्तशोभाच्या प्रसंगात ज्याचे धैर्य टिकून राहते त्याला धृती असे म्हणतात, हे ध्यानात ठेव. आता सोन्याचा कलश स्वच्छ करून त्यात शुद्ध असे गंगेचे पाणी भरावे. त्याप्रमाणे शौच म्हणजे शुद्धतेचे स्वरूप होय. त्याचे आचरण निष्काम असून त्याच्या चित्तात विवेक सदैव जागा असतो. तो अंतर्बाह्य शुचितेची मूर्तीच आहे असे समज. समुद्राकडे वाहणारे गंगोदक जसे स्नान करणाऱ्यांच्या पापाचा व तापांचा नाश करून तीरावर असलेल्या वृक्षांचे सहज पोषण करते, किंवा सूर्य नेहमीच्या फेरीला निघाला असता जगातील अंधाराचा नाश करून सर्व व्यापार प्रकट करतो, त्याप्रमाणे बद्धांना मुक्त करणारा, बुडणारांचा उद्धार करणारा व संकटग्रस्तांचे संकट नाहीसे करणारा, किंबहुना स्वार्थाच्या क्रियेत रत असतानाही सभोवरच्या जीवांचे सुखाचे व उन्नतीचे ज्याच्या चित्तात नित्य चिंतन चालू असते, किंवा आपला कार्यभाग साधण्यासाठी दुसऱ्यांचे थोडे सुद्धा अहित करावे असा नुसता संकल्पही ज्याला शिवत नाही, अर्जुना अशी वागणूक जिथे दिसेल अथवा ऐकू येईल ते द्रोहत्व होय असे तुला पटण्यासारखे सांगितले आहे. किंवा अर्जुना गंगेला शंकरांनी आपल्या जटेत धारण करून जिरवल्यावर तिच्या स्वतःच्या वेगाचा गर्व जसा नाहीसा केला तशी ती लज्जित झाली. तसा लोकांनी अतिशय मान सन्मानता दिली असता जो मनात संकोचून जातो इत्यादी जे वर्तन तेच अमानित्व होय. अर्जुना मागे हेच सांगितले आहे, पुन्हा तेच कशाला सांगू. याप्रमाणे 26 प्रकारची ही दैवी संपत्ती किंवा ब्रह्मसंपत्ती आहे व ती मोक्ष सम्राटाचे जणुवतनच आहे, किंवा नित्य नवे वाटावे अशा या 26 पवित्र रूपगुणांची ही दैवी संपत्ती म्हणजे वैराग्यरूपी सगरपुत्रांचा उद्धार करण्यासाठी जणू गंगाच अवतरली आहे. किंवा मुक्तरूपी नवरी या 26 रूपगुणांची पुष्पमाला घेऊन वैराग्यादी साधनांनी संपन्न असलेल्या नवऱ्याच्या गळ्यात ती घालावी म्हणून जणू त्याचा शोधच करीत आहे. किंवा या 26 गुणरूप ज्योतींनी युक्त अशी आरती घेऊन आपला पती जो आत्मराज त्याला ओवाळण्यासाठी गीता ते ताट घेऊन पुढे आली आहे असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.